आता सगळ्यांनी घडीकडे बघा, मोबाईल मध्ये टायमिंग बघा किती वाजले का. कितला 11:15 होई जायला. हा तुमने गडा का बिगडी गया तू नेमका मी असतोय बिघडतेस काय. 11:15 झालेले आहेत. कीर्तनाचा टायमिंग होता 9 ते 11. 15 मिनिटं कीर्तन लेट चालू झालेले आणि तेही 15 मिनिटं तुमचे भरून काढले. 9 ते 11 असतं, त्याऐवजी सरपंच साहेब, आमचे सुंदरपट्टीचे सरपंच साहेब पण हजेरी लावली. 9 ते 11 असतं, त्याऐवजी 11:15 झालेले आहेत. म्हणजे तुमचा टायमिंग संपून गेलेला आहे. आपका रिचार्ज समाप्त हो गया है. अगर आपको अगर फिर से बात करनी है तो आपको और रिचार्ज मरवाना पड़ेगा. काय करायचं. बट चवण सांगिर नाही तुमून फुकट माझा मार नाही. सोप्या गोष्टी आहेत. तुम्ही समजदार लोक आहेत, मला खूप काय सांगायची गरज नाही. सगळे कार्यकर्ते आहात तुम्ही बसलेले. सगळे कार्यकर्ते, तुम्हाला सोपा प्रश्न विचारतो. तुम्ही ड्युटीला आहात, बाहेरगावी आहेत ना बरेच जण. तुम्ही ड्युटीला आहात, तुमची महिन्याला पगार किती. 40,000 50,000 जी पण असेल. जर तुमची महिन्याची पगार 50,000 रुपये दादाश्री, आणि जर तुमच्या जागेवर काम करणारा व्यक्ती आला नाही, पुन्हा तुम्हाला ड्युटी करायची आहे, ज्याला आपण एक्स्ट्रा म्हणतो, ओव्हर टाईम, बरोबर ना. मग तुम्ही 30 पगार मग करतोस का. बेकार हुशार आहेत तुम्ही मायच्या. मग आता ते तुम्ही दाखवा काय करा ना. असं काय करायचं चालेल. मायच्या विठ्ठल विठ्ठल हरकत नाही. तुम्ही जर बसलेले आहेत ऐकायला, देवाल बी तयार आहे. ते मला 15 मिनिटं सांगाल काय कटाय करा. कसे तुम्ही आता. हा मंदिर हा म्हणाय की त्याला इलाज नाही आता. ऐका, काही काळजी करू नका. तुम्ही बसलेत म्हणल्यावर मी सांगायला चालेलो. मला फक्त तुम्ही बसलेलेत हे महत्वाचे. आणि वातावरण एवढं भारी आहे का, मी सहज बोल राहिलो तरी सुद्धा हशी राहणार तुम्ही. आणि तुमना चेहरामुळे मला सुधरी राहिने कीर्तन करा नाही. इतला भारी लोक बसलेत ना, सहज बोल राहिलो तरी हशी राहणार. आणि असं हसत खेळत लोक राहणार का आपलं विचित लागस. आणि माणसानं जीवन जगत असताना हसत खेळत राहिलं पाहिजे. आणि आपला कीर्तन आपली गॅरंटी. साहेबांनी सांगा माले लोके तुम्हाला फॅन होते ना, आम्ही एसी येत म्हणे. मी जेव्हा अंमळनेर मध्ये प्रवेश केला का, मला कमीत कमी 30-40 पोरांनी घेरलं माझ्या गाडीला. आम्ही केक घेत होतो. आमच्या दादासाहेबांच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम होता, तिकडे जायचं होतं. 5 मिनिटं केक घेण्यासाठी थांबलो, तरी पण कमीत कमी 40-50 पोरं जमा होऊन गेली गाडीजवळ. आणि प्रत्येक पोरे सेल्फी काढणार. इथला गर्द्या करा. मला असं वाटतं एका मला जीवत माठ टाकून इथला म्हणजे त्याच ना काय मला माठ टाकाना बजेट नाही होता, पण प्रेम आहे नाही का. गावमा घुसतात जरी इथलं प्रेम होतं, त्यावर त्यानं अंदाज लागले ना की अंमळनेरकर कितलं प्रेम करतं सर विक्रांत महाराजवर. हाही प्रूफ होतं. खरंच येते मनी गॅरंटी. आपला कीर्तन माझं दिल खोलीन बशी घ्या. फक्त मनमा द्वेष नाही ठेवा ना. आवा असा का तसा, हाव गाई कर ते कर, असा द्वेष नाही ठेवा. कीर्तनकार म्हणा भाऊ ये भाऊ. ज्या मनात दाखला होता त्याशने विचार करा ना आपला मोठा भाऊ आहे. आणि ज्या मोठला होता त्याशने म्हणू आपला दाखला भाऊशी. बाईशने बी विचार करू म्हणा भाऊशी. मायाशने म्हणाल पाय म्हणा पोऱ्या आहे, म्हाताराशने म्हणाल पाय म्हणा पोऱ्या बोल राय ना. इथला आनंद येई ना तुमले दिल खोली ना असाल बेटी. 6 महिना अटॅक आपली गॅरंटी. म्हातारा असले 60 ना पुढला म्हातारा असले 6 महिना अटॅक आणि आपली गॅरंटी. मग बाकी नसना होईल ना प्रश्न पुढे काय करा ना. मला को 60 दे टाका ना. जग नाही मग पैसाचनीकडे काय टाका ना. सगळ्यांनी उदार अंतकरणाने हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचे. सगळ्यांनी टाळी वाजून भजन गायचे. बाबा हरी विठोबार कुमार विठोबार कुमार 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 विठोबार कुमार 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 कुमार
ताडी वाजवा भजन करा यामध्ये चला लवकर सर्व असले भजन करा आणि सांगतो. कोणी कोणी भजन म्हणा बरं, खरं खरं सांगा, शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणलं देवनं भजन कोणी कोणी कर म्हणतं, कोणीच नाही. का बा देव नेऊन तुम्ही दारादारी जायचे का भाऊ? अरे देवाची भक्ती करायला काय लाज ठेवायची? भक्ती करत असताना एवढ्या उदारांतकरणाने भक्ती करायची का? असं कस काय उघड चालेल? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. बोलायला मला काय नाही, खरं सांगू का, मी दिवसाला 15 गोळ्या खातून कीर्तन करतोय. माझ्या मेलेल्या माईची शपथ सांगतो, मला काय त्रास होतो मलाच माहिती. पण तुमचं प्रेम आहे, मी घेतलेली तारीख टाळत की माझं तत्व जरा वेगळं आहे. आणि परिस्थिती अशी, रामनवमी, हनुमंतरायांची जयंती, रोजचे 2-2, 3-3 कीर्तन आहेत माझे. तरी मी तुमच्या प्रेमापोटी एक्स्ट्रा बोलतोय. फक्त मनावर दया करा. मी जसं तुमले समजिलेस ना तसं माल बी समजिल्या. तुमना असं आहे, तू मरी का जात नाही सांगू म्हणजे तुम्ही टेंडन्सी अशीच आहे, तुम्ही दाढी काशील घेणार म्हणे भिडी चेटाळले होते. विठ्ठल विठ्ठल लोक उठायला लागले, झाली वेळ त्यांची. तुम्हा सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायलं बरं? सगळ्यांनी भजन गायचं होतं. अंतकरणापासून भक्ती करत असताना इतकी निस्वार्थ करायची, वेडी होऊन भक्ती करायची. हो, वेड व्हायचं नामचिंतनात. इतकं वेड व्हायचं. लोकांनी आपल्याला वेड्यात काढलं पाहिजे, इतकं वेड व्हायचं. पण बाकीना लोक आहे ना, बाकीना लोक येराने सरमात भजन करायला लाजी जातात. मी जर भजन म्हणसो तर मला आजूबाजूला काय म्हणतील बा, बरोबर आहे ना. काही लोक काही काम करायला इथला असताच ना मला लोक नाव ठेवतील का बा, अरे भजन करा मग काय लोक नावे ठेवतील. आणि नावे ठेवणारा ज्या शेती असले तुम्ही चांगलं विवाह तरी किडा पाडावं शेतच्या, बरोबर आहे का नाही. एखादं पोरग जर काय करायला निघणं, काय नाही म्हणजे तू दादा बाबांच्या एखादं पोरग जर काय करायला निघणं, प्रत्येक माणसाने प्रत्येक गोष्टीची मर्यादा पाळली पाहिजे. बोला पुंडलिका श्री ज्ञानदेव ऐका, विठ्ठल विठ्ठल लोक काय म्हणतील हे डोक्यातून काढत नाही तोपर्यंत आपण जीवनामध्ये सक्सेस नाही. जोपर्यंत तुम्ही लोकांचा विचार करणं सोडत नाही तोपर्यंत आपण सक्सेस नाही. तरुण भावांना सांगतो,
एखादा जर तुमले देखीशने वकील साहेब एखादा जर तुमले देखीशने नाव ठेवस होई त्यान वर्ष अजिबात लागा नाही. कारण मी माझे तुकोबर आहे अंगी आलेले अनुभव सांगतात तसा रवी किरण त्याच्या स्वतःचे अनुभव मांडण्याचा कीर्तनातून प्रयत्न करतो. जवळ मी सुरुवातले वृंदावन शिक्षण लिशने म्हणतो ना मी असा शृंगार करीन जवळ निघू ना तवय लोक असा देखेत मनकडे ओ बापरे असा काय राहत भाऊ होय नेमकं काय शेव आहे. जेव्हा सुरुवात होती ना माझी लोक या भावनेनं बघायचे वेगळंच चित्र शेव आहे. आता रवी किरण महाराजही तोच आहे रानही तसंच आहे वागणंही तसंच आहे. त्याच लोक येतच ज्या लोक सांगेल अहो असा काय राज भाऊ आता त्याच मनात जे चांगला लोक आहेत त्या असं बी म्हणायला लागतात मला माहिती मन एवढी लायकी नाही पण असा बी लोक यश येत असाते की त्या मालदेखीने असं बी सांगतं यार रवी किरण महाराज देखो का असं वाटच कदाचित कृष्ण भगवान असा होई किंवा राधा राणी अशी होई. मन राणी मान नाही बदलाय लोकेश ना भाव बदलाय टाकत मी बुकणार असले बुकू दे ना. हाँ भाई हम राधा रानी के भक्त है हम श्रृंगार करते तभी भगवान की स्तुती करते. हे आम्हाला शिकवलं जातं तिथं हे तिथं शिकवलं जातं. जर भगवंतावर प्रेम करायचं असेल तर तुम्हाला शृंगार करावा लागेल. जर कन्हैयाला मनवायचं असेल तर कन्हैयाचं ज्याच्यावर प्रेम आहे जसं की राधा राणीवर तसं तुम्हाला जर वाटत असेल कन्हैयानं आमच्यावर प्रेम करावं आपल्यावर प्रेम करावं तर तुम्ही सुद्धा भाव तुमचा राधा राणीचा ठेवायचा आहे. आणि आम्ही राधा राणीचा भाव ठेवूनच इथं सेवेला उभे राहतो की आमच्या कन्हैयानं आमच्यावर प्रेम केलं पाहिजे. मग ती राधा समजून का असे ना हा रिझवण्याचा देवाला हा एक भाव असतो. हो मला एवढं का सांगावं लागतंय लोके काय म्हण राहणार यांकडे ध्यान देऊ नका तुम्ही भगवानले मनतेन बजा लोके आपोआप पुन्हा पाठीमागे नाही येतस. एखादं पोरग जर काय करायला लागणार साहेब अध्यक्ष साहेब एखादं पोरग जर काय करायला लागे दादाश्री मग वयल डबा राहतो वयल डबा समजस का तुमले यमन बातूल हा या वट्टावर बट्टस आणि जो काय करस होईना त्या पोऱ्याना किडा पाडत का रे तात्या बाय भाऊसाहेब ना पोऱ्या येडशेच आलं काही विकर असे नाही मायनं झालं आपोआप तात्या पण जडत राहत रे येड झालं दे त्याला अक्कल नाही शे असं. आणि तो पोऱ्या सक्सेस होईना काही ना कानवर बातमी गई का या दोन्ही त्या धारमा जातो बावड्यो पेडा बिडा कवय कवाड राय ना भू खायले तो किडा पाड राय ना आता पेडा माग राय ना एक बुकामा मोका कट्टावसो तुले. असे नाव ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका. जर तुम्ही घाबरलात तर जीवनामध्ये सक्सेस नाही. भैया हत्ती चला बाजार और कुत्ते भुके हजार. हा अजून एक गोष्ट सांगतो तुम्ही घोडा मी प्रत्येक गोष्ट मग काही काही शिकस. एखाद्या व्यक्तीकडे जर मी भर नजरेनं बघितलं तर त्याच्याकडनं मी काहीतरी घेतोय असा माझा हेतू असतो. जर हा लाईट लावलाय साहेब हा लाईट कशांसाठी लावले तुम्ही उजड पाडांसाठी बरोबर आहे ना. आटे अंधार होता अंधार घालावांसाठी उजड करण तुम्ही पण जटे लाईट लाव का तटेच किडा पडतस बरोबर आहे ना. पण असं सांगा जटे लाईटे लाव तटेच किडा पडतस पण एक तरी लाईट असा दकाडा की किडा असले बेन पण पडी घ्यावं. कारण त्या लाईटले माहिती आहे किडा कितला का गर्द्या करत नाही पायटे मर जातील मला सकाळी आखो चालू बनशे. तसं माणूस नाही ध्यान ठेवा ना. आखो दुसरं उदाहरण सांगा जीवन जगानं घोडा ज्या घोडावर नवरदेव बसस घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या घोडा जितू भैया घोडा 50 लाखाचा असू द्या की 50,000चा पण प्रत्येक घोडाना पाठवर नवरदेव बसानंतर त्याला झापडी लायला रास का बर तो 50,000 ना घोड्याला बी झापडी आणि 50 लाख ना घोड्याला बी झापडी का बर. नवरदेव जर सुरक्षित मंडप लगू लय जाणार त्या आजूबाजूला दबजो नको रे काका नाही ते आता दका मा नवरदेव कानी गर्दीशी रे. तसं सक्सेस व्हायचं असेल मंडपापर्यंत जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर अगोदर झापडी लावणी पडी आजूबाजूला किडा पाडणार असले दखणं नाही शे. कारण त्यासले दखा मायना मंडप नाही सापडावं आपले मनीषीन सक्सेस होणं ते भुकणारा कुत्रासने वर्ष लागानं नाही. विठ्ठल विठ्ठल मनीषने सांगस भजन मला लाज होणे कीर्तन मला लाज ठेवू नये अंतकरण पाय देवले बजो. कारण ज्यांच्यासाठी आपण करतो ना साहेब सरपंच साहेब
ज्यांच्यासाठी आपण करतो ना, मी असं अगोदरच सांगितलं करू नका असं आपलं दुमत नाही. कमवायचंय, करायचं इतकं कमवायचं की आपल्या 5 पिढ्या बसून खाल्ल्या पाहिजे इतकं कमवा. पण भगवंताला पण वेळ द्या. काय म्हणणं आहे म्हण, कमवू नका असं आपलं दुमत नाही, पण कमवत असताना भगवंताचा विसर पडू देऊ नका. ज्या पोरासाठी, ज्या पोऱ्यांकरता तुमले जरी एखाद्या हॉटेलवरनी वस्तू आवडत असेल, एखाद्या लारीवरनी वस्तू आवडणी, एखाद्या शोरूमवरनी वस्तू आवडणी, तुम्हाला मनमा पहिला विचारेत जर पोरेसरी व्हायला राहणार चला 50 रुपयाने वस्तू आठी 1 लाखापेक्षा 50 रुपयाने वस्तू घरले जसं म्हणा, पोऱ्या बी काही नाही, बायको बी काही नाही. बरोबर आहे ना. एखादी वस्तू आवडती, एखादा शर्टाचा कलर आवडला, हा शर्ट मला भारी दिखेल, पण मन एक सांगत 500 रुपयानं शर्ट आठे लिहिलीसू, या 500 रुपये वाचतील ते मला पोऱ्याला काम पडतील भो. असं करत करत संसार करतच, 50 लाख ना बंगला बांधतस, 2-4 एकर वावर लेतस, आणि छोटा मोठा आजार होऊ द्या, कॅन्सर सारखा, टीबी सारखा, आणि घरमा पाणी देणार कोणीच नाही, म्हातारपणे तुम्ही स्वतः जाऊन माटल्या हातलाय द्या. ज्या पोऱ्यांकरता तुम्ही 500 रुपये बी वाचाडेलेत, तो पोऱ्यांसमोर तुम्ही माटल्या हात लावा. तोच पोऱ्या सांगस पप्पा तुमले काय अक्कल शे का, म्हणा लहान लहान लेकरेश तो तुमले आजार कोणता, तुम्ही डायरेक्ट माटल्या हात लाय दे ना. ज्या पोऱ्यांसाठी 50 लाख ना बंगला बांधण करता स्वतःना मन मारीन जगणू, त्याच पोऱ्यांनी 100 रुपयाना माटल्या हात लावू देणार नाही, कमावानं कोण साठे. कमवू नका असं माझं मत नाहीये, पण जेव्हा सगळे आपल्याला स्मशानात घेऊन जातात, शेवटी आपलं दहन अंतिम संस्कार करतात, आपले शिलगावतच ना, शिलगाईस नाही पहिले तरी लोक टवकी फुटा लगून वाट दकेत, आता टवकी फुटाने वाट दकने शिलगाव घ्या, बाकी ना ते मोटरसायकल गाडीवर ते उतरायला टाइम नाही लोकेशले, इतका बिजी लोकेश येत, इतला मनमारी जगतास आपण, इतका बिजी येत. एखादा मित्र पोरगा वयाचे आणि तुम्हाला इतलं अर्जंट काम आहे ड्युटीनं, तरी 1 तास काढतोस तुम्ही गावमान त्यांकडे जाणं पडीन, बोलू येते तो मित्र नाराज होई जाईल. बरोबर आहे ना. एक मित्रानं मन राखण करता तुम्ही 1 दिवस रजा पाडतस आणि मित्रांना पोरगा देखाल जातस, इथलं मन राखतस. बरोबर आहे ना. एक मित्रां करता 1 दिन इथला धावता युग सुद्धा 1 दिन सुट्टी काढतस. जो पोरगा शेवट शिलगावानच काम करस त्यांकरता आयुष्यभर राब राबतस, त्याला बंगला बांध देतस, 100 रुपयाना माटल्या हात लावू दिना नाही. ज्या नातेवाईकच ना प्रत्येक युगमा जाईन उभा राहणार, पैसा नसतील व्याज ना उचली हे लग्ने पार पाडात. या बठा भावबंद नातेवाईक या बठा शेवट शिलगाईस घर निघ येतच, कोणीच संगी येत नाही, सर्व साथ सोडी देतस. आणि जवळ साथ देणारा तो जगना मालक आहे ना, बटा साथ सोड देत, तो बटाचा साथ सोडेल आपल्या हात मात देस. त्यांसाठी काहीतरी करणं म्हणजे कीर्तन मा भजन करणं शे. आणि तेच जरी आपण करणं नाही चालू कीर्तन मा दांगडो, तेच जर कर म्हणजे दांगडो करा नाही असं नाही, त्याच कीर्तन मा जर भजन करणं नाही तर काय फायदा आहे. बरोबर आहे की नाही. म्हणून भैया हा भगवंतानं नरदेह दिलाय ना, हा फक्त भक्ती करण्यासाठी व भजन गाण्यासाठी दिलेला आहे. व्यर्थ आपण नको ते करायला नाही. ऐश्वर्य आहे ना, यामा सुद्धा योग्य तेच मटेरियल टाकायला पाहिजे. बर का. माझ्या बसलेल्या मायांना माझा प्रश्न असेल, तुम्ही शेतात जातात किंवा कुठे जायचे शेत आणि जर पैदल राहणार, पायी राहणार, पायी येताना स्मशानभूमीन जोडे ते राहणार, तुम्हाला गावमा कोणतरी मरेल आणि त्याला शिलगायचे, ते प्रेत जडी राह ना, तिथली जागा कशा पैतीच बहिणी म्हणून तुम्ही पायमाना चप्पल सुद्धा आत्मा लिहिले ती कितला काय भरतीस. बरोबर आहे ना. ते मरेलले शिल गायले तरी इथल्या ब्याय राहण्यात तू नवरा जीवत मारीन लयले, तू राहणीन काय राहिनी येडी अक्का. हा कधी प्रश्न केलाय का. अरे त्या मेलेल्याला जाळलं जातंय त्याला एवढी घाबरते काकू, तू नवरा जीवतले मारीन लय राहिना. त्या स्मशानभूमीला देखील पायमाना चप्पल घालीन पै राहिनी आणि आई तुम्ही स्वतःने स्मशानभूमी करी ठेलशी. यानं काय आठवणी जीव यात का तुम्हाला. कधी स्वतःला एक प्रश्न करून बघा महाराज, जीवन जगायचा आनंद काही वेगळा येणार आहे. कधी स्वतःला क्वेश्चन करून बघा. हावरू का भाऊ. मग काय दाती गाली तुम्ही आको तुम्हाला परसादे काढी नगरपालिका इकिन निघ जाऊ भावन रे.
पहिलेची काय झाली मी बी बाळा नावातले मनोमन राहिनो विठ्ठल 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 विठ्ठला, 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 विठ्ठला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपला जो जन्म आहे तो दुसऱ्यावर दया करण्यासाठी आहे. माझ्या कीर्तनातून एकच सांगेल, भगवंताचं नामचिंतन करा, गळ्यामध्ये तुळशीमाळ धारण करा, व्रत एकादशी करा. हो, भगवंतानं दिलेलं आहे शरीर नामचिंतनासाठी, अंतकरणापासून नामचिंतन करायचे. आता सगळ्यांना सांगेल, कोणीही राग धरायचा नाही. फक्त 5 मिनिटं जागा सोडू नका. 5 मिनिटात सेवेला पूर्णविराम असेल. महत्वाचा पॉइंट असेल, आज हनुमंतरायांचा जन्म आहे. जन्माची फक्त हजेरी लावायची. फक्त आता मला ज्या संतांनी तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं भजन गाऊयात. एकानेही जागा सोडायची नाही. तुम्हाला शपथ आहे हनुमंतरायाची. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आज हनुमंतरायांचा जन्म आहे. कोणाकोणाचं देवावर प्रेम आहे वरती बोट करा. हनुमंतरायावर कोणाकोणाचं प्रेम आहे, म्हणजे सर्वांचं प्रेम आहे. मी पण वरती बोट करेल. माझं तर विशेष प्रेम आहे. मी स्वतःला देवाचा कुत्राच मानतो. हा, भगवंताचा कुत्रा आहे. फरक इथला आहे, त्या खरा कुत्रा मागली रातली भुकतो, मी पहिली रातली भुक. मात्र शेते देवनाच कुत्रा. सगळ्यांचं हनुमंतरायावर प्रेम आहे. आणि हनुमंतराय म्हणजे संकट मोचन, तुमच्या सगळ्या दुःखांचं निवारण करणारं म्हणजे हनुमंतराय. बरोबर आहे ना? मग त्या देवाच्यासाठी सगळ्यांनी इथं त्याच्या दरबारात हाजरी लावायची, न लाजता. काय करायचंय मग हाजरी लावणं म्हणजे, जब हम वृंदावन में भगवान के सामने जाते हैं ना, जब बिहारी जी के सामने जाते हैं तो बिहारी जी को अगर रिझाना है तो वे भगवान के सामने हजरी लगाते हैं ताकि भगवान हमारे ऊपर प्रेम करने लग जाए. हे हजरी बोलते वे थोडं सर्वांनी देवाच्या दरबारात नाचायचं. देवना दरबारमा जो नाचना त्याले संसारमा नाचानी गरज पडत नाही. मनीषीन आता बाकी नसल्या असं वाटी मना काय वैश्य का बो नाचाना. 890 पुढे कोणीच नशीन नाही ना. तुम्ही पुढे बसेल वालाच ना, फक्त 105 170 असं होतं. हां, जेव्हा कृष्ण भगवंत मथुरेतलं सांगत नाही, गोकुळामध्ये जेव्हा कृष्ण भगवंत जन्माला आले ना, तेव्हा नंदबाबांची वय होती 90 वर्ष. आणि 90 वर्षाच्या वयामध्ये नंदबाबा नाचले होते कन्हैयासाठी. अजून कैलाश पर्वतावर महादेवाला माहिती पडलं की विष्णू भगवंत अवताराला आलेत, विष्णू भगवंत कन्हैया रूपात आलेले आहेत, तर महादेव सुद्धा नाचले होते. पार्वती माता थांबवत होती पण तरी महादेव नाचत होते. जसं की हे भोला नहीं माने रे नहीं माने, मचल गए नचवे को भंगड़ा डिस्को कछु नहीं जाने, तांडव के हो गए दीवाने, गौरा शिव को लगी है समझाने, मचल गए नचवे को. बोला नहीं माने रे नहीं माने, मचल गए नचवे को. आता सगळ्यांनी काय करायचंय, माझ्या भगवंताच्यासाठी सगळ्यांनी राधाराणीचं रूप धारण करायचे आणि माझ्या देवाच्या दरबारात हजेरी लावायची. सगळ्यांनी जागेवर उभं राहून. तुम्हाला कोण पाहतोय त्याच्यापेक्षा माझा जगाचा मालक पाहतोय एवढं लक्षात ठेवायचंय. हा, उपाध्या नका होऊ दिजात फक्त, नाही ते जोर जोर मा फुगड्या की आणि एरा नको कट्या महाना. शांती से भैया, शांती से. सर्वांनी माझ्या देवाच्या दरबारात हाजरी लावायची. जो माझ्या भगवंताच्यासाठी नाचेल त्याला संसारात नाचायची गरज पडणार नाही. सगळ्यांनी हजेरी लावायची. हे छीन के ले गया मेरा दिल, लूट के ले गया मेरा दिल, वो सावरा जादूगर छीन के ले गया मेरा दिल, वो सावरा जादूगर छीन के ले गया मेरा दिल, सावरा
छिनके ले गया मेरा दिल सावरा है सावरा